सगळ्याच पॅनिक मध्ये. प्रत्येक टीव्ही चॅनल फ्रॉम एव्हरीथिंग दे आर प्रोग्रामिंग यू टू पॅनिक मोर. इन्फॉर्मेशन कमी आहे, पॅनिक जास्त आहे, आणि म्हणून रिस्पॉन्सेस दाखवत आहेत ना आपल्याला लोकांचे, की कसं कोणाला त्रास झाला, कसं कोणाला दिवसभर लाईनीत थांबावं लागलं. And this is where we come to a third habit, exaggerating a problem. गरजेपेक्षा जास्त तेच 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 सगळं करायचं सवय असते आपल्याला. एवढंच काही झालं, वी मेक इट अ पॉइंट की कमीत कमी 10 लोकांना कळलंच की आज माझं डोकं दुखलेलं आहे, ही गोष्ट कमीत कमी 10 लोकांना कळलीच पाहिजे. आणि म्हाताऱ्यांना तर हा शॉकच असतो जे घरात आहेत. हा बिकॉज दे आर अटेन्शन डिप्राइव्ड. ते अटेन्शन सीक करण्याचा प्रयत्न करतात, इतके रिकामे येतात. दे विल मेक इट अ पॉइंट दॅट दे विल कॉल एव्हरीबडी आज ना असंच. आणि मग ते चायनीज विस्पर्स सारखं सांगितलं एकच होतं, ते 10व्या माणसाला कळेपर्यंत त्यात आणि 10 गोष्टी ऍड झालेल्या. अँड वी एन्जॉय दॅट. त्या नेगेटिव्हिटीची कुठेतरी आपल्याला मजा येते. तुम्ही बघा ना व्हॉट्सअप वरती किंवा कुठेही सोशल मीडियावरती नेगेटिव्ह मेसेजेस काय फास्ट सर्क्युलेट होतात. कारण ही सायकॉलॉजी माहिती आहे ऍडव्हर्टायझिंग कंपनीजला. दे आर मिंटिंग मनी ओव्हर आवर फिअर. दे आर मिंटिंग मनी ओव्हर आवर फिअर. खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ना, खरंच करायचं असेल तर तो अशा लोकांशी बोला जी माणसं त्यात खरंच मदत करू शकतात. आपण काय करतो, एकीकडे तो सॉल्व्ह पण करायचा आहे, पण त्याचाच बबल इतका मोठा करतो, सतत तेच 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 सगळत असतो आपण, सतत सगळत असतो. सो आपण आपल्याला दिसत नाही. आणि हे सगळं प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींचा हा आहे की व्हायब्रेशन दिसत नाहीत ना आपल्याला. दिसले जर असते तर आपल्यातलं कुणीही हे केलं नसतं, पण हे व्हायब्रेशन दिसत नाही. So really if you want to get out of a situation, तेच 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 बोलू नका. कॉन्स्टंटली आज काय ना ते एकदाच पाठ मांडून रडून संपूया. याच्या पुढे यू वॉन्ट टू सॉल्व्ह इट, लुक ॲट द सोल्युशन. पण पेशींना ही सवय, कारण आपण आजूबाजूला पण तेच बघतो. एखाद्याच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम सुरू असेल तर तो माणूस ही मेक्स इट अ पॉइंट की तुम्हाला तो प्रॉब्लेम कळलाच पाहिजे. तुमचा काही संबंध नाहीये त्याच्याशी, कारण त्या नेगेटिव्हिटीची इतकी ओढ आहे आपल्याला. तुम्हाला कुणी जर साधं म्हटलं की अच्छा है यार तुम्हाला तो, आपला इमिजिएट रिस्पॉन्स काय असतो, हा कच्चा है तुमको क्या मालूम है. का नाही घेऊ शकत आपण की येस अच्छा है, कारण आपल्याला लगेच वाटतं की अरे बापरे अच्छा आहे म्हटलं तर ह्याची नजर वगैरे लागते का काय. आणि खरंच अच्छा आहे म्हटलं तर आता वाईट सुरू झालं तर आता कुठे काहीतरी चांगलं घडायला लागलंय. सो कितीतरी माणसं एखादी गुड न्यूज शेअर करताना म्हणतात जरा हळू, हा माहित नाही खरंच होईल की नाही. कारण आपल्याला सवयच नाहीये टू एन्जॉय हॅपीनेस. त्या नेगेटिव्हिटी जगण्याची इतकी पेशींना सवय लागलेली आहे ना, जसं गोड खायची सवय तसं ते होतं. आणि स्पेशली ज्यांना खायचं नाहीये, द सेल्स आर सो हॅबिच्युअल ऑफ नेगेटिव्हिटी की ते शोधून आणतात कुठं काय दिसतंय, कोणाचं काय मला वाईट दिसतं. व्हॉट यू आर गिव्हिंग इज गोइंग टू कम बॅक. लगेच नाही येणार कदाचित, पण येणार एवढं. सो चेक करा. मुद्दाम नाही करत आहे आपण, हे जेनेटिक हॅबिट्स आहेत, जेनेटिकली आलेले. आईच्या गर्भात आपण जी काय अवस्था अनुभवली त्याचा हा सगळा परिणाम आहे. लहान असताना जी सिच्युएशन आपल्या कंट्रोलच्या बाहेर होती त्या सगळ्याचा परिणाम आहे. आयुष्य घडत असताना आपल्याला जे काही कळत गेलं, जे काही, तिथून आज आपण जसे आहोत तसे आहोत. इट इज टाइम टू रिपेअर टुडे. सो या पहिल्या 3 गोष्टींवर खरंच विचार करा की किती अननोइंगली आपल्याकडनं हे होत असतं, आणि प्रत्येकाकडनं होत असतं. Nobody is an exception to this. आणि याच्यातली चौथी सवय जी कीड आहे
मानव जातीला लागलेली सगळ्यात मोठी कीड इज बीइंग अ पीपल प्लीजर. पीपल प्लीजर शब्द कळतो की लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी सगळा आयुष्याचा आटापिटा. आणि ही माणसं जितकं आटापिटा करतात तितकं यांना कुणीही चांगलं म्हणत, तितकं ते सतत त्या अवस्थेत असतात. पीपल प्लीजर्स म्हणजे मला काय वाटतंय, मला खरंच काय करायचंय लाईफ मध्ये हे बाजूलाच आहे. लोक काय म्हणतील. अनिता मोर्जानीनी ज्या वेळेला तिचं पुस्तक लिहिलं डाईंग टू बी मी, शी इज अ कॅन्सर सर्वायव्हर, जर वाचलं नसेल तर अवश्य वाचा. आणि तिच्या त्या सगळ्या हिलिंग प्रोसेसमध्ये ती ज्या वेळेला एका नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये गेली आणि तिला ज्या वेळेला साक्षात्कार झाला त्यावेळेला तिला जी इन्फॉर्मेशन कळली की हे सगळं सायकोलॉजिकली हे ट्रॉमाज, हे आजार का तयार होतात बॉडीमध्ये, तिला असं जाणवलं की तिच्या सिस्टीम मध्ये हा पीपल प्लीजिंग, लोकांना खुश ठेवायचं, हा इतका आजार होता. तिने कधीच स्वतःचा विचार केला नाही या सगळ्यामध्ये. सो वरवर जरी ती लोकांची चांगली राहिली तरी आतमध्ये ती कायम दुःखीच होती. आता त्या पुस्तकाची एकच मिसिंग लिंक आहे. आता ज्या वेळेला सर्वसाधारण माणूस हे पुस्तक वाचेल त्याला असं वाटतं की अरे बापरे हे आपल्यात पण आहे, मग हिला जर कॅन्सर होऊ शकतो तर मग आपण पण त्याच लाईन मध्ये. प्रत्येक ब्लॉक प्रत्येकाच्या सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीत मॅनिफेस्ट होतो. सो तिच्या सिस्टीम मध्ये तो कॅन्सर म्हणून मॅनिफेस्ट झाला, आपल्या सिस्टीम मध्ये आजार म्हणूनच बाहेर पडेल गरजेचं नाहीये. इट मे ब्लॉक युअर मेंटल हेल्थ, इट मे ब्लॉक युअर हॅपीनेस, इट मे क्रिएट ऍसिडिटी, इट मे क्रिएट इंडायजेशन. प्रत्येकाच्या शरीराची एक वेगळी वीक लिंक असते. मग ती शरीरावरच अफेक्ट करेल नॉट नेसेसरीली, बट इट विल अफेक्ट सम एरिया ऑफ युअर लाईफ, सम एरिया. मग पैसा असेल, हेल्थ असेल, मेंटल कंडिशनिंग असतील, तुमचं स्वतःचं इंटरनल पीस असेल, तुमची ग्रोथ असेल. पीपल प्लीजिंग, खरंच विचार करा की आपण जे काही करतो किती स्वतःसाठी करतो. माझ्याकडे कितीतरी वेळेला कन्सल्टिंगला अशी काही माणसं येतात ज्यांना लग्नानंतर कितीतरी वर्ष कन्सीव्ह होत नसतं. आता ज्या वेळेला क्लिनिकली सगळं ओके असतं आणि स्टील कन्सेप्शन होत नाही, देयर इज सम सायकोलॉजिकल ट्रॉमा. तो ज्या वेळेला अशा लोकांची केस घेतली जाते त्या मुलीला जर मी विचारलं की बाई एवढं का, असं डेस्परेशन का, की त्याच्याशिवाय आयुष्यच नाहीये, त्या मुलींचं इनव्हेरिएबली उत्तर असतं सगळे विचारतात आणि मला जगूच देत नाहीये. आता सी द ग्रॅव्हिटी. भाई तुला मूल कशासाठी पाहिजे? की जी आज 4 माणसं सतत प्रश्न विचारतायत ना, ते मूल जेव्हा रात्री जागवणार आहे ना, यांच्यातलं एक पण येणार नाहीये सांभाळायला. आर यू रेडी? आर यू रेडी? पण लोकांनी आपल्याला काही वाईट नाही बोललं पाहिजे. आपण इतके घाबरतो या गोष्टीला आणि लोकांच्या भीतीमुळे आपण इतक्या गोष्टी आयुष्यात करतो ज्या आपल्याला नाही करायच्या आहेत. We don't feel like going to somebody's place, but still we go because it is a compulsion. हा ठीक आहे, जिथे व्यवहार आहे, व्यवहार सांभाळला पाहिजे, तो बॅलन्स असला पाहिजे. पण इतक्या लेवलला आपण आयुष्य कॉम्प्रोमाइज करतो की लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक जण स्वतःला विचारा की ही भीती जर तुमच्या आत नसती, आज तुमचं आयुष्य खूप वेगळं असतं. यू हॅव डन सो मेनी थिंग्स जस्ट विथ द फिअर की लोक काय म्हणतील. कितीतरी वेळेला माणसं स्वतःचे दिलेले पैसे मागू शकत नाहीत या भीतीने की बापरे तो काय म्हणेल. अरे त्याला नाही लाज वाटली घेताना, पण तो काय म्हणेल की या माणसाने पैसे कसे काय परत मागितले. आणि स्पेशली या सगळ्यात कोण पिचली जातात, जी माणसं लहानपणापासून एक आदर्शाचं भूत घेऊन मोठी होतात. ते बिचारे शहाणे असतात लहानपणापासून, ते फार दंगा वगैरे करणार आहेत ते नसतात. आजूबाजूचे त्यांच्यावरती लेबल लावतात, हा ना हा आदर्श मुलगा आहे, ही ना आदर्श मुलगी आहे, हा हुशार आहे, हे आहे.
या लेबल्स मध्ये मोठी झालेली माणसं यांना स्वतःची आयडेंटिटीच कळत नाही कधी. ते त्या लेबल्सचं ते एकतर त्या लेबल्सला इतकं सिरियसली घेतात आणि ते त्या लेबल्स साठी जगायला लागतात की मग मी जर आदर्श आहे तर मग मी असं नाही बोललं पाहिजे, मला असं नाही वाटलं पाहिजे. And at the end, they turn out being absolutely unhappy people. कारण त्यांनाच माहिती नाही की त्यांना नेमकं काय पाहिजे. पर्सनॅलिटी क्रंच व्हायला लहानपणात सुरू होते आणि त्यांना मग वाईट या गोष्टीचं वाटत असतं की जे बेफिक्रे होते त्यांना काही फरक पडला नाही कोणाचा, त्यांनी तेच केलं जे त्यांना पाहिजे. आज ते सक्सेसफुल पण आहेत, त्यांच्याकडे पैसे पण आहेत, ते खुश पण आहेत आणि प्लस माणसं पण धरून आहेत त्यांना कारण ते सक्सेसफुल. पीपल प्लीजिंग फार मोठी कीड आहे आणि ही सगळ्यात जास्त वाढतीये फेसबुक. इट इज शॉकिंग. आपण त्या व्हर्च्युअल रियालिटीला खरं समजतो. आज घरोघरी प्रॉब्लेम्स आहेत बिकॉज ऑफ फेसबुक. यु नो वाय? तुम्ही कारण नसताना अशा माणसांच्या टच मध्ये आहात ज्यांचा आज तुमचा काही संबंध नाहीये. लहानपणीचे मित्र मैत्रिणी, लाईफ हॅज गॉन अहेड, इक्वेशन्स बदललेली आहेत. पण मग फेसबुकवर काय दिसतं? हे युरोपला गेले. ते भले युरोपमध्ये एकमेकांना शिव्या घालत असतील पण फोटोसाठी असे असतात. पीपल सिटिंग हिअर टेक इट ॲज अ रियालिटी की माय गॉड हे एवढी मजा करतात आणि आपण काहीच करत नाही. काहीच करत नाही. मागच्या महिन्यात मला एक मुलगी भेटायला आली, सेम तिचं कन्सीव्ह होत नव्हतं तिला आणि असं तसं. ती म्हणली मला असं रॉग येतो ना ते फेसबुक वगैरे बघितलं की अरे अंड्यातून पिल्लं बाहेर यावीत अशी सगळ्यांना पोरं होत आहेत माझ्या आजूबाजूला. मी म्हटलं तुला ऍक्च्युअली हे सगळं का करायचंय? इज इट टू पोस्ट ऑन द फेसबुक? आपण कुठे जगतोय स्वतःसाठी? ओके, त्या सोशल मीडियाशी पण वी शुड बी इन टू सिंक. ओके, पण किती किती त्या गोष्टीला किती सिरियसली घ्यायचं? आणि घरोघरी पीपल आर अनहॅपी बिकॉज ऑफ दिस. घरोघरी त्यांचं ते आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं, त्यांना कुणीतरी जुनं भेटतं जे आज त्यांच्यापेक्षा खूप रॉकिंग लाईफ जगत आहे. मग ते सुरू होतात. मग इट स्टार्ट्स. मी ना या माणसाशी लग्नच केलं नसतं ना तर लाईफ वुड हॅव बीन डिफरंट. तोपर्यंत इट इज ऑल ओके. जोपर्यंत कंपॅरिझन स्टँडर्ड नसतो ना तोपर्यंत इट इज ऍब्सोल्युटली ओके. ऍब्सोल्युटली ओके. किती खरं म्हणायचं त्या फेसबुकला, त्या व्हॉट्सअपला? इट इज नॉट एंटरटेनमेंट व्हॅल्यू. इट हॅज स्पॉइल्ड रिलेशनशिप्स. इट हॅज स्पॉइल्ड रिलेशनशिप्स. पण आपण इतकं इन्फ्लुएन्स होतो या सगळ्या गोष्टींनी की आपण खरं समजतो त्याला. देर आर सो मेनी पीपल टुडे दे आर अननेसेसरीली इन टू टच विथ देअर एक्स. की तुटलेलं आहे त्या माणसाने त्यावेळेला आपला विचार न करता ब्रेकअप केलेला आहे. व्हॉट एव्हर, संपलेलं आहे. 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. आज कारण नसताना वी आर इन टच विथ हिम. काय घेणं? पण तो मग माणूस चॅट करताना जगातला सगळ्यात संत माणूस असल्यासारखा चॅट करत असतो. या बाईला काय वाटतं? इफ ही वुड हॅव बीन, लाईफ वुड हॅव बीन अमेझिंग. आय टेल यू, सगळ्या बायका इकडून तिकडून सारख्याच असतात. सगळे पुरुष इथून तिथून सारखेच असतात. दे आर ऑल द सेम. स्पेस, तुझा फ्रीडम वगैरे हे सगळं मित्र म्हणून ऐकायला खूप भारी वाटतं. हाच माणूस ज्या वेळेला नवऱ्याच्या भूमिकेत येतो तो तसाच वागणार आहे. ती बाई ज्या वेळेला बायको होणार आहे, शी इज गोइंग टू बिहेव द सेम वे दॅट युअर वाईफ इज बिहेविंग. डोंट टेक दीज थिंग्स ॲट फेस कॉस्ट. आपण फेस व्हॅल्यूला घेतो, हे असं हे असं कसलं भारी. असं नाहीये भारी. इट इज रिअली नॉट भारी. पण
आपला एसेन्सच संपलाय बिकॉज वी ऑल आर इन द रेस ऑफ पीपल प्लीजिंग. वी आर ऑल इन द रेस ऑफ पीपल प्लीजिंग. अँड यू नो समथिंग, देर आर MLM कंपनीज जे ही स्ट्रॅटेजी त्यांच्या मार्केटिंगसाठी वापरतात. दे हॅव इन्स्ट्रक्टेड देअर पीपल की दर आठवड्याला तुमच्या फॅमिलीचे फोटोज फेसबुकवर गेलेच पाहिजेत, की तुम्ही एका सगळ्यात कॉस्टली रेस्टॉरंट मध्ये डिनर करताय, युअर एन्जॉयिंग, मुलांना इकडे नेलंय तिकडे नेलंय, ते असतं ना चिलिंग आउट, फिलिंग हॅपी वगैरे असं तसं. कारण मग हे फ्रेंड्स हे फोटोज बघून 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 तुम्हाला विचारणार आहेत, अरे बाबा तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आला? People are marketing on our psychology and we don't know this. We are taking it as face value. कारण आपला एसेन्स संपलेला आहे. म्हणून हे बंद करायचं का? बंद नाही करायचं. आपल्याला इमोशनल मॅच्युरिटी आली पाहिजे की किती 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 व्हॅल्यू द्यायची त्या गोष्टीला. सो पीपल प्लीजिंग, बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ की खरंच तुम्हाला काय करायचंय. आणि जी माणसं हटके काहीतरी करतात ना, इनिशियली त्यांच्याबद्दल सगळेच बोलतात. ते जर सक्सेसफुल झाले तर उद्या त्यांच्यासाठी टाळ्या पण वाजवतात. बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ, डोंट ट्राय टू इम्प्रेस एनीबडी, नोबडी इज रिअली इंटरेस्टेड, नोबडी इज. आणि लोक बोलतात, या गोष्टीला घाबरू नका. आपण पण बोलतो. आपण हा विरोध का करतो की माझ्याबद्दल कुणीच डिस्कशन नाही केलं पाहिजे? करू दे ना. इफ यू आर अ सब्जेक्ट ऑफ डिस्कशन, काय प्रॉब्लेम काय? जसं आपण पण म्हणतो, का बाबा ह्याचं का लग्न झालेलं नाही अजून, इट्स अ नॉर्मल थिंग. पण ज्याचं लग्न झालेलं नसतं ना, त्याला ते सारखं टोचत असतं. देयर आर सो मेनी सिंगल विमेन टुडे 30-35 मध्ये नाही ना, स्थळ नाही येत आहे. त्यांना पाहिजे तशी कंपॅटेबिलिटी नाही होत आहे. लग्न ही अशी गोष्ट नाही की तुम्ही रस्त्यावरनं कुणाला तरी उचलून आणलंय, केलंय आणि एंड ऑफ स्टोरी. इट इज अ स्टार्ट ऑफ अ न्यू स्टोरी. पण संपलं एकदाच की बाबा टॉपिक संपला, असं होत नाही. पण मग अशा मुली स्वतःला दोषी मानायला लागतात की माझ्यात काहीतरी कमी आहे. नॉट नेसेसरीली. माझ्या कंपॅटेबिलिटीचं कोणी नाही मला मिळालं, यात माझ्यात दोष असायचं काय कारण आहे? डोंट डू इट फॉर पीपल. कारण हीच लोक नंतर सांगणार आहेत, मग तू एवढी हुशार होतीस, मग तेव्हा तुला का कळलं नाही? तू एवढा हुशार होतास ना, मग तुला का त्यावेळेला कळलं नाही? बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ की आपल्याला खरंच काय करायचं. आपण हा जो सगळा आटापिटा करतोय, हा कशासाठी करतोय? हे फेसबुक व्हॉट्सअप नसतं ना, आय एम रिअली टेलिंग यू, वी वुड हॅव बीन वे मोर हॅपियर, वे मोर. आपण इमॅजिन नाही करू शकत द अमाउंट ऑफ टाइम वी इन्व्हेस्ट इन टू दॅट. आणि काय करतोय ते? इट इज इन्क्रीज्ड आवर रेस्टलेसनेस. ऑब्झर्व करा तुम्ही स्वतःला पण. त्या नोटिफिकेशनवर काहीही आलेलं नसतं, पण आपल्याला जर 2 मिनिटं जरी मिळाली, त्या नोटिफिकेशनला आवाज पण आहे, ते वाजलेलं पण नाही अजून, तरी आपण सतत स्क्रोल करत असतो. काय आलं का, काय आलं का? वी आर सो रेस्टलेस. वी आर सो रेस्टलेस. कितीतरी पेरेंट्स मुलांना घेऊन येतात की ह्याला वेगळी पुष्प औषधी द्या, हा फारच हायपर आहे. ती बाई सांगतानाच ती इतकी हायपर असते. ते हायपरनेस त्याच्यात कुठून आलाय? जेनेटिक ट्रेट. If you are so hyper, your offsprings are going to be hyper. They have no choice. आपण 2 मिनिटं कोणाची वाट बघत थांबू शकत नाही. आपल्याला सतत काहीतरी स्क्रोलिंग पाहिजे. It has made us so restless. It has taken us away from ourselves. So जर गरजेपेक्षा जास्त व्यसन असेल सोशल मीडियाचं, तर ट्राय टू कंट्रोल. ऑब्झर्व करा स्वतःला. ट्राय टू कंट्रोल. आणि तिथं जे दिसतं ना, त्याला फेस व्हॅल्यूला घेऊ नका. यू डोंट नो हाऊ अनहॅपी पीपल आर. ज्यांची लग्न झालेले नसतं ना, त्यांच्या डोक्यात असतं की समोरच्याला सतत आता हाच प्रश्न असेल की हिचं लग्न का झालेलं. तो माणूस सगळीकडे जाताना तोच अँटीना घेऊन चाललेला असतो की मला कोण विचारतंय का? तुम्ही विचारलंच नाही पाहिजे. मला कोण विचारतंय का? मला कोण विचारलंच नाही पाहिजे. समोरच्या बरोबर त्याच रेजला पकडणार.
जसं ज्याचे दात पुढे असतात, दुसऱ्याला काहीही घेणं देणं नाहीये त्याच्याशी, पण त्याला वाटत असतं की तो माझ्या दातांकडे बघतो. आणि मग तेच ग्रह करून घेतात. बघितलं का कसं बघितलं ते? तो त्याच्या विचारात आहे. He is into his own world. त्याला काही घेणं देणं नाही तुमचे दात पुढे आहेत का आत आहेत का नाहीये. पण आपल्यातच इतकं आहे ना इम्प्रेस. कुणी वाईट नाही म्हटलं पाहिजे. म्हणू दे ना, बिग डील, क्या फरक पडतंय? ऍटलीस्ट स्वतःशी प्रमाण. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं ना, या गोष्टीला फार किंमत नाहीये. तुम्हाला रात्री झोप कशी लागते ना, ह्याला फार किंमत. हाऊ हॅपी यू आर वेन यू आर अलोन विल ऍक्च्युअली टेल यू की तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात. म्हणून कुसडेपणाने वागायचं नाहीये लोकांशी. आपण एक्स्ट्रीम्स मध्ये जातो कारण इमोशनल मॅच्युरिटी नसते आपल्याला. पण बॅलन्स, ट्राय टू बॅलन्स. आणि याच सवयीतून चौथी सवय येते, फिफ्थ, सेकंड हँड ड्रीम्स.